या 8व्या साहित्य संमेलनाचे मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, आयोजक, या परिसंवादाचे अध्यक्ष, मान्यवर मंडळी आणि भारतीय मुसलमानांच्या समस्या ऐकण्यासाठी तुडुंब भरलेले हे सभागृह. मित्रांनो, मुबारक शेख आलेच नाही म्हणून मी त्यांच्या जागी. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेनं जागा रिकामी न ठेवण्याची एक चळवळ जी उभी केली होती 1990 पासून, त्याचं फलित आज दिसतंय की न आलेले वक्ते, दगा देणारे वक्ते नाही आले तरी आमचं व्यासपीठ रिकामं राहू शकत नाही. भारतीय मुसलमानांच्या समस्या, मुस्लिम मराठी साहित्य परिषद जेव्हा उदयास आली, अर्थात बेन्नूर सर, विलास सोनवणे, स्वतः जावेद पाशा, असगर अली इंजिनियर, असंख्य मंडळींनी फार परिश्रम घेतलेत. हिरव्या, भगव्या, निळ्या सगळ्या संकटांना आम्ही सामोरं गेलोत. या चळवळीचं फलित असं झालं की या चळवळीनं मुस्लिम ओबीसी नावाच्या प्राण्याला जन्म घातला. मुस्लिम ओबीसी ही संकल्पना मुस्लिम मराठी आंदोलनातून आलेली आहे. आणि आपण जे मांडलात आता भटके विमुक्तांचं प्रश्न, हे प्रश्न सुद्धा मुस्लिम मराठी साहित्यात हाताळले जात आहेत. मला विषयच नाही म्हणून मी 7 मिनिटं घेतो, विषय न सोडता. सन्माननीय आचार्य जुमो पठाण साहेब म्हणाले की मुसलमानांच्या प्रश्नांवरती लिखाण होत नाही आहे, आमच्या सारख्या लहान लेकरांवरती हा अन्याय आहे. रफिक सूरजवरती हा अन्याय आहे, जावेद पाशावरती हा अन्याय आहे, जिंदाबाद मुर्दाबाद लिहिणाऱ्या त्या माणसावरती तो अन्याय आहे. जवळपास 46 वर्तमानात अशा कविता संग्रहांचं प्रकाशन झालेलं आहे जे ताकदीनं मुस्लिम मराठी साहित्याचं विद्रोह मांडतात. दलित साहित्याच्या तोडीला तोड देणारं मुस्लिम मराठीचं साहित्य तयार झालेलं आहे. फक्त आचार्यांच्या आशीर्वादाची गरज आहे की त्यांच्या अभ्यासाचे ते विषय व्हायला पाहिजेत. ते जर त्यांच्या अभ्यासाचे विषय झाले तर जावेद पाशाही जावेद देशपांडे निश्चितच होऊ शकतो. 4 चोर चोरी करायला गेलेत, विषय सोडत नाही, मुसलमानांच्या समस्या त्या आहेत. 4 चोर चोरी करायला गेलेत, मारवाडी भाऊचं घर. पहाटेला गेलेत साहेब चोरी करायला. कथा आहे बरं का. चोरी करत असताना काहीतरी पडलं, मारवाडी भाई जागा झाला, एका चोरानं उचलून छुरा मारला, मारवाडी भाऊ मेले. आता प्रॉब्लेम असा की पहाटेची वेळ, जर बाहेर पडलं नाही तर घरातली मंडळी जर येतील नौकर चाकर तर पकडल्या जाऊ, आणि बाहेर जर निघालं तर गाव उठायला लागलाय, ते पकडतील, काय करायचं. तेवढ्यात अजान झाली. अल्लाहू अकबर. एक चोर खूप शार्प होता, तो म्हणला जमलं. कसं? अजान होतो आहे म्हणजे मारवाडी भाऊच्या घराच्या माग मस्जिद आहे, म्हणजे मुसलमानांची वस्ती आहे. तुमच्यापैकी 2 चोरांनी जायचं मस्जिदीत. काही मुसलमान इमाने इतबारे अजूनही अल्लाहसाठी मस्जिदीमध्ये सकाळी येतात. आणि जुम्म्यामध्ये आपण हमखास असतो, प्रॉब्लेम आहे आपला. शेवटी तेही बघावं लागतं, साहित्यानं थोडं जगता येतं, तेही बघावं लागतं. मग जायचं मस्जिदीमध्ये, रडायचं आणि म्हणायचं की महबूब बहुत बीमार ते मर गए, एवढं म्हणायचं. ते हात धुणारी मुसलमान मंडळी असतील, वजू करणारी, ते आधी उठतील, डोला साफ करतील आणि डोला देतील, ते घेऊन पळून यायचं. 2 चोर गेलेत, महबूब बीमार ते गए, वजू करणारे थांबले, रो मत बोले, डोला साफ करून दिले. दोघांनी डोला उचलला, मारवाडी भाऊच्या घराच्या मागणं आतमध्ये आले, सगळं सामानाच्या पोटल्या बांधल्या, पोटल्या लटकवल्या, मारवाडी भाऊल्या डोल्यामध्ये ठेवलं.
त्याचीच रेशमी चादर त्याच्यावर पांघरली, त्याच्या बगीच्यात ते फुलं चढवले आणि डोला घेऊन खाकेमध्ये लुटलेला माल घेऊन चौघे चोर मुसलमानांच्या वस्तीमधनं मागच्या दारानं निघाले. पहिलं घर आलं सलीम भाऊचं. सलीम भाऊ मस्जिदीसाठी निघालेले होते. डोला पाहिलेत. आयात म्हटली, कोई तो भी गया अल्लाह को प्यारा हो गया. नदीम भाई कोई तो भी गया. नदीम भाई ने दार उघडलं. कोण गया? जनाजा जा रहा है, साथ दो. रफिक भाई, सलीम भाई, करीम भाई आवाज देता 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 अख्खी मुसलमानाची वस्ती डोल्यासोबत आणि चालली कब्रस्तानकडे. आणि मुसलमानांमध्ये एक पद्धत आहे, कशी? डोला नेतात तर कांदे बदलतात. सगळे कांदे बदलून राहिले. हे चोर एक कांदे बदलून राहिले ना, मागे मागे हटून राहिले. चोर मागे मागे आणि मुसलमान डोला घेऊन पुढं पुढं. भारतातील मुसलमानांच्या समस्या पुढे जातो पुढे जातो. डोला चालला पुढं पुढं आणि हे चोर चालले गावाच्या माग माग. हे गावाच्या बाहेर गेलेत. डोला कब्रस्तानाच्या जवळ गेला. एका चोराला खाज आली. म्हणे स्वातंत्र्यानंतर 60 वर्षापासून या मुसलमानांची तर वाजवूनच राहिलो आपण, आजही वाजवायचे. मोबाईल कुणाकडे असतं? चोरांकडे होतं. मोबाईल लावलं पियाला आणि पियाला म्हणले, तुमको मालूम है क्या? बोले औरंगाबाद के मुसलमानों ने मारवाड़ी को मारा ना, डोला लेके जा रहे. पियाय आपला ताफा घेऊन कब्रस्तान पुढं हजर आणि मुसलमानाला म्हणला थांब. मुसलमान म्हणले काय को? मुसलमानांच्या समस्या. हा पियाय म्हणलं थांबा, तर अंगावरच येता. काय को म्हणलं तर अंगावरच येतं. थांबा सलीम भाई, हे तर सांगा कोण मेलं? कोण मेलं म्हणजे? अबे रफिक कोण मरा? रफिक तूने आवाज द्या. अबे राशिद कोण मरा? कोण मरा? कोण मरा? कोण मरा? मुसलमानांच्या समस्या माहीतच नाही कोण मेलं. पण डोलं घेऊन कब्रस्तानाकडे. पोलीस म्हणले डोलं खाली ठेव. खाली ठेवल्यानंतर म्हणले सलीम भाई जरा चादर उठाव. सलीम भाई बोले रफिक तू उठा, मैं नहीं उठाता, तूने मेरे को आवाज दिया. रफिक भाई भीज भीज गेला ना, चादर उठवला. मारवाडी 302 आतंकवादी काय काय म्हणून सगळे तुमच्या मोहल्ल्याचे मुसलमान पोलीस स्टेशन मध्ये. 60 वर्षात भारतीय मुसलमानांच्या समस्या. आतंकवादाच्या नावानं, सर्वच नावानं देणं घेणं कवडीचं नाही. कवडीचं समजत नाही, कवडीचा संबंध नाही. पण लादेन तोच, सद्दाम तोच, सगळा तोच. प्रॉब्लेम कसा आहे साहेब? भारतीय मुसलमानांच्या आता विलास सोडवण्यासारखी माणसं आहेत म्हणून हे साहित्य आणि बेंदुसरांसारखी म्हणून हे साहित्य चळवळ चालली. तरी खरंच नागपूरला साहित्य संमेलन झालं, दुसरं मी आयोजित केलेलं होतं. काय कठीण परिस्थितीची मी आज मांडतो. त्यावेळेस साहित्य संमेलन झाल्यानंतर जेऊ घातलं, ज्यानं घातलं तो उभा होता, पैसे दे. पैसे नव्हते म्हणून गाडी विकून आम्ही पैसे दिली होती. एवढी खरतर स्थिती त्याच्यामध्ये. मुसलमानांचं साहित्य चालावं म्हणून ही चळवळीपर्यंत आली. ज्यांनीही आयोजित केलं, ज्यांनी चालवलं ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. सोपी गोष्ट नाही आहे. प्रकाशक मिळत नाही, वितरक मिळत नाही. अनुलेखानं मारण्याची परंपरा अधिक तीव्र झालेली आहे. अभ्यासक्रमात लावत असताना शहाजिंदे सारख्यांना 10 घाम पुसावा लागतो, हे त्यांनी स्वतः कबूल करावं अथवा करू नये आम्हाला दिसतो. काय करणार काय आपण? ह्या सगळ्या समस्या असताना आता प्रश्न असा येतो की मुस्लिम मराठी साहित्याचं अधिष्ठान काय? मुस्लिम मराठी साहित्याचं अधिष्ठान तुमच्या अरबस्तानाचं राहणार आहे की मुस्लिम मराठी साहित्याचं अधिष्ठान तुमच्या भारतीय मुसलमानांचं राहणार आहे? हे स्पष्ट मुस्लिम मराठी साहित्यानं केलेलं आहे. अधिक ते तीव्रपणे करण्याची गरज आहे. तुम्ही मागासवर्गीय मुसलमानांच्या समस्या मांडल्यात, आम्ही भारतातील धर्मांतरित सर्व मुसलमानांच्या समस्या म्हणून बघतो. ते धर्म बदलल्यानं भारतीय समाज रचनेतील स्थान बदलत नाही. साहित्यिकांनी त्या लढाईचा केंद्रबिंदू धरला पाहिजे. सुनील म्हणून रिक्षावाला असला
सुनील म्हणून रिक्षावाला असला, कलमा घेऊन सलीम झाला म्हणजे बादशाह बनत नाही. या व्यवस्थेमध्ये रिक्षाच चालवावा लागतो. साहित्यिकाने युद्धाचं केंद्रबिंदू ओळखलं पाहिजे की कोणत्या व्यवस्थेशी आमचं युद्ध आहे. बाबासाहेबांनी ते केंद्रबिंदू ओळखलं, पण तुम्ही हे का विसरता हो की 1400 वर्षापूर्वी इस्लामने ते केंद्रबिंदू ओळखले. ज्या लढाईला 1400 वर्षानंतर बाबासाहेबांना उभं राहावं लागतं, त्या लढाईला 1400 वर्षापूर्वी इस्लाम जिंकतो. तुमच्या अनटचेबिलीला प्रचंड लढा द्यावा लागतो. इथं एक ताट फेकून अनटचेबिलीला इस्लामनं दूर केलेला आहे. हात लावू देत नाही, एका ताट्यात जेवायला बसा असं आमंत्रण भारतीय व्यवस्थेला इस्लामनं दिलेलं आहे. ते साहित्याचं केंद्रबिंदू, क्रांतिकारी केंद्रबिंदू तुमच्या साहित्यात कसं येणार आहे. ज्या व्यवस्थेनं नाकारण्याची प्रक्रिया जिवंत ठेवली बाबासाहेबांच्या पूर्वी, इस्लामच्या पूर्वी, इस्लाम आल्यानंतर, बाबासाहेबांची क्रांती झाल्यानंतर अजूनही ती नाकारण्याची प्रक्रिया तीव्र आहे. त्या नाकारण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वीकारण्याची प्रक्रिया जी इस्लामनं चालू केली, तो तुमच्या विद्रोही साहित्याचा केंद्रबिंदू होणार आहे की नाही हे 8व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ठरवलं पाहिजे. आणि ते मुस्लिम मराठीतील कवी करीत आहेत. ते करीत आहेत. धर्मांतरणावरती लिहिलं गेलं पाहिजे. इस्लाम म्हणजे केवळ नमाज पडणं नव्हे, इस्लाम म्हणजे 5 तत्वांचं पालन नव्हे, इस्लाम म्हणजे केवळ हाजी लावणारा म्हणजे इस्लाम नव्हे. इस्लाम संपूर्ण अशी सामाजिक व्यवस्था आहे, ज्या सामाजिक व्यवस्थेनं इथल्या चातुर्वर्ण वर्ण द्वेषी व्यवस्थेला छेद दिलेला आहे. तो क्रांतिबिंदू महात्मा ज्योतिबा फुले उचलतात. आणि महात्मा ज्योतिबा फुले मुस्लिम मराठी साहित्यातला पहिला साहित्यिक होतो की तो म्हणतो, आर्य धर्म भंडे इस्लामे तोडिले, ताटात घेतले भेद नाही. महात्मा ज्योतिबा फुले. ती परंपरा तुमच्या साहित्यातून येणार आहे की नाही. ती परंपरा येणार नसेल तर मुस्लिम मराठी साहित्य हे रुबाई किंवा गझल बनवून एक स्थान घेऊन थांबणार आहे हे एवढं निश्चित. दलित साहित्याचं क्रांती तत्व काय. दलित साहित्याचं क्रांती तत्व दलित म्हणून जगत असताना जे प्रश्न त्याला या व्यवस्थेत असताना सामोरे जावं लागतात, तुम्हालाही मुसलमान म्हणून त्याच प्रश्नांना सामोरे जावं लागतं. ते प्रश्न, त्या यातना, तो केंद्रबिंदू होणार आहे की नाही. तो जर झाला तर मुस्लिम मराठी साहित्याची नवीन चळवळ उद्या असेल. डॉक्टर अंबोरेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा, स्वातंत्र्यानंतर मुस्लिम मराठी साहित्याची नवी दिशा म्हणून चांगलं पुस्तक आलेलं आहे. त्याच्यात मुसलमानांच्या 21 लेखकांचं त्यांनी कविता संग्रहाचा आलेख मांडलेला आहे. ते कुणीतरी वाचावं. ते इथं नाही आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर मांडणी केलेली आहे की दलित प्रवाह कुठंतरी थांबल्यासारखं जेव्हा वाटत होतं, तिथूनच अचानक मुस्लिम मराठी साहित्यानं नवीन दिशा या साहित्य प्रवाहाला देण्याचा प्रयत्न केला. एवढी मोठी मांडणी आपसुकच होते का हो. ही मांडणी कशी होते. आम्ही दलित म्हणून मुसलमान बनण्यापूर्वी जे जगत होतो, मग मुसलमान झाल्यानंतर व्यवस्थेशी धर्मांतरानंतरचा जो संघर्ष होतो तो मुस्लिम मराठी साहित्याचा केंद्रबिंदू झाला पाहिजे. बघा, माझे स्पष्ट मत आहे, मुसलमान होण्यापूर्वी ज्या दलितत्वाला आम्ही सामोरे जात होतो, मुसलमान बनल्यानंतर कदाचित सांस्कृतिक फडी या व्यवस्थेकडनं आम्ही जिंकली असेल, पण आर्थिक, शैक्षणिक, प्रशासकीय, राजकीय दलितत्व आमचं तेवढंच प्रखरपणे आहे जेवढं आदिवासीचं आहे, दलिताचं आहे. मग आदिवासी दलिताचं साहित्य जे प्रखरतेनं स्वतःची समस्या घेऊन येतो आहे पुढं, ती प्रखरता आमच्या साहित्यात असली पाहिजे की नसली पाहिजे. ती जर असेल तर मुसलमानांच्या तळागाळातील साहित्य म्हणून मुस्लिम मराठी साहित्य निश्चितच या संपूर्ण विश्वामध्ये स्वतःचं वेगळंपण जपण्याचं काम करेल. कसं. दंग्यावरची एक छोटीशी कविता. मी आधी सांगितलं की मी आगंतुक म्हणून आहे. आमच्या विलासरावांचा आदेश झाला, जावेद हो जा, आज आता प्रॉब्लेम नाही. शेवटी कसं असतं, बेन्नू सरांची एक आहे, मुस्लिम मराठी साहित्य चळवळत असताना एक कथा मला आठवली. माझा कथा संग्रह बरं का, म्हणजे मी हे बाहेरचे कथा सांगत नाही. बाहेरचं असलं तर आपल्या बापाचं काय होतं, साहित्य संमेलनच आहे. तहसीलदारानं स्कीम आणली होती म्हणे एका गावात, ते पाटलाला द्यायची होती आणि पाटील तर संपूर्ण स्कीम राबवणार होता आणि खूप चांगला फायदा होता. तहसीलदार म्हणला की स्कीम घ्या, 50 घराचं गाव, 50ही जण उभे झाले, आम्ही पाटील आहोत म्हणले. या तहसीलदारची पंचायत